जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा आगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाव में तोडा कमरी कर गोटा बिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिमर्दन मल्हारी तुझी प्रचंड जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा हरिमर्दन मल्हारी तुझी प्रचंड देवा, मी म्हाळसा देवींवर सर्व उपचार केले आहेत। मला आता आपल्याकडून एक गोष्ट हवी आहे ज्यामुळे म्हाळसा देवींची प्रकृती पूर्ववत होईल। काय हवे आपल्याला? आपल्या कपाळावरील हळद अर्थात भंडारा। माणसाच्या जीवाला धोका आहे। धन्वंतरी, आपण तर इथे आहात, मग तिथे नेवासे येथे म्हाळसेच्या वाड्यामध्ये कोण आहे? लतिका म्हणते ते बरोबर आहे। आपल्या हातात जो कलश होता तो दिसत नाहीये। हा, तो मी बाहेरच ठेवून आलो आहे। पण आता तुम्ही औषध कसं आणणार? मायानंदा और राहू द्या, किती प्रश्न विचारताय त्यांना। म्हाळसात देवी कुठे आहेत? अहो, असं काय करताय आपण? आपण आत्ताच तर तिच्यावर उपचार करून गेलात। आपण अचानक अनोळखी असल्यासारखे का वागत आहात? नाही, म्हणजे मला असे वाटले की मी बाहेर गेलो होतो तेव्हा त्या दुसऱ्या कक्षात गेल्या का। आपण थोडा वेळ बसता का? लतिका त्यांना पाणी आणून दे। नाही नाही नाही, नको, मला तात्काळ उपचार करून जावे लागेल। हो, आपल्याकडे कलश नाहीये, आपल्याकडे कुठलंही औषध नाहीये, आपण उपचार करणार कसे? मायानंदा, अहो ते देवस्वरूप आहेत। आपण त्यांच्या सिद्धीवर विश्वास ठेवायला हवा। या आपण।
असाच पुढे चालत राहा. खंडोबाच्या प्रिय व्यक्तीच्या घरात तू शिरलास, इथेच तू जिंकलास. आता या युद्धात तू विजयापासून थोडासाच दूर आहे. विश्वास डगमगू देऊ नकोस. ज्या मायावी रूपाची भूल सगळ्यांना पडली, घाबरू नकोस, पुढे जात राहा. त्या खंडेरायाच्या अर्धांगिनीला तुझ्या जहाल विषाने क्षीण केलंय. अजून एक दंश आणि नंतर या खंडोबाला जो काही त्रास होईल तो मला ऐकायचा आहे, पाहायचा आहे. ते दृश्य पाहण्यासाठी मी मायावी रूप घेऊन जेजुरीला जाईल. माझ्या चळणाऱ्या मेंदूला थोडी थोडी शांतता मिळेल. जा, पुढे जात राहा. अवतार कार्य ही खरोखरीच साधी सुधी गोष्ट नाही. देवानी मनुष्याचा अवतार घेतला म्हणजे त्याला मनुष्याचे सारे भोग, साऱ्या व्यथा या भोगाव्यास लागतात. परंतु असे असले तरी कुंभकाने जे कृत्य केले आहे ते निसंशय समर्थनीय नाही. एकीकडे शुक्राचार्य त्याला क्षमा करण्याची याचना करीत आहे, तर दुसरीकडे कुंभकाच्या पापाचा घडा सातत्याने भरतच चालला आहे. माणसावर अशा प्रकारे हल्ला करण्याचे त्याचे धाडस झालेच कसे? नाही, त्याला क्षमा कदापि शक्य नाही. संकटांची शृंखला काही केल्या खंडेरायांची पाठ सोडत नाही. चांगल्या गोष्टी घडत असताना अनिष्ट गोष्टी घडतच असतात. परंतु अशा प्रकारे खंडेरायांना सातत्याने पेचात अडकवून साध्य काहीच होणार नाही हे कुंभकाला का समजत नाही? जे देवांचेही देव आहेत त्यांना पेचात पकडण्याचा हा प्रयत्न व्यर्थ आहे ही साधी गोष्ट कुंभकाला समजू नये यासारखा दुसरा दैव दुर्विलास नाही. खंडेरायांच्या क्रोधाने जर डोकं वर काढलं तर त्यामुळे खूप मोठा विनाश होऊ शकतो. त्यामुळे खंडेरायांना शांत करणंही गरजेचं आहे. खंडेरायांची ही परीक्षा फारच बिकट आहे. देवा, आज आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करू नका प्रधानजी. कुंभकाला शासन करण्यासाठी जेव्हा मी हाती पिनाक घेतले होते तेव्हा युद्ध हा अंतिम पर्याय असल्याचे आपणच आम्हाला सुचवले होते. आणि म्हणून आम्ही शस्त्र खाली ठेवले. होय देवा, परंतु आपल्या समोर कोणता युद्ध उभं राहण्याचं धाडस करेल? आपण क्षणाचाही विलंब न लावता त्याला यमसदनास पाठवू शकता. कुंभकाचं कृत्य निसंशय लज्जास्पदच आहे, परंतु त्यासाठी आपण शस्त्र उचलावं एवढी त्याची योग्यता नाही देवा. परंतु कुंभकाला शासन होणारच. प्रधानजी, मला सर्वजण प्रिय आहेत. देव, मनुष्य, दानव हा भेद आम्ही कधीही मानला नाही. दैत्यकुळाचे अस्तित्व मी स्वीकारतो, मान्य करतो. परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांना हवे ते करावे. आपण अगदी योग्य बोलत आहात देवा. प्रधानजी, कुंभकाचा तो सर्पहेर धन्वंतरीच्या वेशात माणसाच्या घरी पोहोचला आहे. जर त्याने माणसाला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवायचा प्रयत्न केला निश्चितच एका युद्ध पर्वाला सुरुवात होईल, ज्यात संपूर्ण दैत्यकुळाचाही विनाश करायला मी मागे पुढे पाहणार नाही.
मला असं का वाटतंय की धन्वंतरींना म्हाळसाकडे घेऊन जाऊ नये. जा पुढे जात राहा. जा पुढे जात राहा. देवा, आपल्या मनातील भावना मी समजू शकतो. दोषींना आपण कडक शासन करालच, परंतु ह्या क्षणी म्हाळसा देवींना संकटातून बाहेर काढणं गरजेचं आहे. धन्वंतरी, हे धन्वंतरी, आपण ज्या हेतूने इथे आला होता ते आपले कार्य संपन्न झाले आहे. आता आपण क्षणाचाही विलंब न लावता तत्काळ नेवासे येथे प्रस्थान करावे आणि म्हाळसा देवींच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. जशी आपली आज्ञा प्रभू. म्हाळसाला ह्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी म्हाळसातील शक्तिरूपच तिला वाचू शकते. त्यामुळे तिला तिच्यातील शक्तिरूपाची आठवण करून देणे गरजेचे आहे. आपला मानस नक्की काय आहे देवा? आपण म्हाळसा देवींना त्यांच्या मूळ स्वरूपाचे स्मरण तर करून देणार नाही ना? म्हणजे त्या पार्वती आहेत हे त्यांना कळणार आहे? तिला स्वतःहून काही स्मरण झाले तर उत्तमच, परंतु तिच्यातल्या शक्तिरूपाची मी तिला आठवण करून देणार हे निश्चित. शिव 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 मल्हार सदा शिव. तेव्हा खंडोबा, तुमचे भक्त कोण किती ते मला ठाव नाही. पर तुमचं तर समध्यांकडेच ध्यान आहे. आता म्या कोण कुठची धनगराची पोत, पर तुम्ही माझ्या समोर हायसा असंच मला वाटत राहतं. ह्या जेव्हा द्रोणातून पाणी देण्याचं व्रत केलं तेव्हा तुम्ही मला द्रोणातून हळद पाठवली. आणि जेव्हा धरणीकंप झाला तेव्हा समध्या पाड्यासनी आडूसा म्हणून माझा वाडा दिलासा. लोकांसनी ठाव हाय का नाही ते मला कळत नाही, तर मला एवढं कळतंय की तुम्ही प्रत्येकाची इच्छा पुरी करतायसा.
असं देवापुढं हे माग ते माग करू नये, होय की नाही? मला तर तुमच्या भक्ती बिगर काय बी नग, माझं काय बी मागणं नाही. जी देवाची इच्छा तीच माझी इच्छा. आता देवाची बी इच्छा असेलच की ती पुरी व्हावी. प्रधानजी, माझ्या म्हाळसाचे स्वास्थ्य बरे राहावे, तिच्यावरचे संकट दूर व्हावे, हीच या क्षणी माझी मनोमन इच्छा आहे. देवा, म्हाळसा देवींनी त्यांच्या मूळ स्वरूपाचे स्मरण करावे, यासाठी त्यांची परीक्षा म्हणून आपण त्यांच्याशी दर्पणातून संवाद साधणे बंद केले होते. परंतु मला असं वाटतं की हीच ती योग्य वेळ आहे. आपण त्यांच्याशी दर्पणातून संवाद साधावा आणि त्यांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून द्यावी. म्हाळसा, 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 उठ. म्हाळसा, किती दिवसांनी, कसे आहात? म्हाळसा, आपल्याकडे वेळ अतिशय कमी आहे. मी जे काही सांगतो ते नीट लक्षपूर्वक ऐक. आपण असे वेगळे काय बोलत आहात? काय झाले? म्हाळसा, असं समज की तुझ्या दारात एक संकट उभं आहे. तू जागी हो आणि तुझी सर्व शक्ती एकवटून उभी राहा. पण माझ्यात प्राण नाही. म्हाळसा, तुझ्यात ऊर्जा आहे, शक्ती आहे. त्या शक्तीला जागवण्याचा प्रयत्न कर. असाच प्रयत्न तू पूर्वी केला होतास, तो यशस्वी झाला होता. म्हाळसा, हीच ती वेळ आहे जेव्हा तुला तुझ्या मूळ स्वरूपाला पुन्हा खोलवर हाक मारावी लागेल. अशुभाला भय वाटावं असं तुझं स्वरूप दाखव. म्हाळसा, म्हाळसा, उठ. म्हाळसा, 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 उठ. म्हाळसा, उठ. उभी राहा म्हाळसा, उभी राहा. उभी राहा म्हाळसा, उभी राहा, उभी राहा, उभी राहा. तुझी ऊर्जा असीम आहे, त्या ऊर्जेचे स्मरण कर, म्हणजे त्या ऊर्जेला आपणहून आपली वाट सापडेल. तुझ्यातल्या त्या मूळ स्वरूपाला खोलवर आठवायचा प्रयत्न कर. म्हाळसा, तुझ्यात ऊर्जा आहे, म्हाळसा, तुझ्यात शक्ती आहे. त्या शक्तीला जागवण्याचा प्रयत्न, त्या शक्तीला जागवण्याचा प्रयत्न कर.
म्हाळसा, कोण आहेस तू?